दुसऱ्या दिवशी सुद्धा अगदी सुती कपड्यासारखी नरम मुलायम राहणारी पातळ पापुद्र्याची तेलाची पोळी कशी बनवायची ते बघूया. तर यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ मी चाळून घेते आहे जेणेकरून पोळी नरम मुलायम राहील. तुम्हाला नसेल काढायचं तर नाही काढलं तरीही चालेल. चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी मऊसूद असं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं. झाकून ठेवायचं. 15 ते 20 मिनिटानंतर तवा गरम करायचा. अगदी थोडं तेल लावून परत एकदा मळून घ्यायचं. टेक्स्चर बघून लक्षात आलंच असेल, गव्हाचं पीठ जेवढं मऊसूद मळाल तेवढीच पोळी सुद्धा मऊसूद येईल. आणि हो, गव्हाची चपाती मऊसूद होणार की वातळ होणार हे गव्हाच्या जातीवर सुद्धा अवलंबून असतं. त्याचबरोबर जे पीठ आपण दळून आणतो त्यावर सुद्धा. पीठ जेवढं शक्य असेल तेवढं बारीक दळून आणायचं, म्हणजे चपाती एवढी मऊसूद होते की दुसऱ्या दिवशी सुद्धा जशी आपण बनवली होती ना तशीच राहते, अजिबात वातळ होत नाही. तर इथे मी काय केलेलं आहे, चपाती जी आहे ना आतमध्ये तेल लावून कोरडं गव्हाचं पीठ घालून अगदी पातळ अशी लाटून घेतलेली आहे. वरून तेल लावायचं. तेलाची पोळी तयार आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा.